नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला होलिका दहनाच्या मुहूर्ताविषयी सांगणार आहे. होळी प्रज्वलित कधी करायची, कुठल्या वेळेला करायची, यावर्षी खूप सारे संभ्रम आहेत. कारण 3 मार्चला आपल्याला ग्रहण लागणार आहे, चंद्रग्रहण, जे भारतामध्ये मान्य होणारे, जे दिसणार आहे. की होळीला ग्रहण आहे का, होळीचा नक्की टायमिंग काय आहे, हे सगळे प्रश्न तुम्हाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओमार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया 2026 होलिका दहनाविषयी माहिती. हिंदू धर्मग्रंथानुसार होलिका दहन, ज्याला होलिका दीपक किंवा होळी प्रज्वलित करणं असं म्हणतात, ते प्रदोष काळाच्या वेळी, जे सूर्यास्तानंतर सुरू होते, पूर्णिमासी तिथी असताना करावे. पूर्णिमासी तिथीच्या पहिल्या 6 माईत भद्रा असते आणि जेव्हा भद्रा असते तेव्हा शुभकार्य टाळायची असतात. होलिका दहनचा जो मुहूर्त आहे हा खालील नियमांप्रमाणे ठरवला जातो. होलिका दहन मुहूर्त मिळवण्यासाठी प्रथम प्राधान्य प्रदोष दरम्यान असते, तर पूर्णिमाशी तिथी चालू असते आणि भद्रा संपते. जर प्रदोष दरम्यान भद्रा चालू असेल परंतु मध्यरात्रीपूर्वी ती संपत असेल तर भद्रा संपल्यानंतर होलिका दहन करावे. जर मध्यरात्रीनंतर भद्रा संपत असेल तर फक्त भद्रामध्ये आणि शक्यतो भद्रा पंचामध्येच होलिका दहन करायचे असते. तथापि भद्रामुख टाळावे आणि कोणत्याही परिस्थितीत भद्रामुखात होलिका दहन करू नये. असे केल्याने केवळ व्यक्तींसाठीच नाही तर संपूर्ण शहर आणि देशासाठी वर्षभर दुर्दैव लागते असं मानलं जातं. बऱ्याचदा प्रदोष आणि मध्यरात्री दरम्यान भद्रा पंच उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत प्रदोष दरम्यान होलिका दहन करायचं असतं. क्वचित प्रसंगी जेव्हा प्रदोष आणि भद्रा पंच उपलब्ध नसतात तेव्हा प्रदोषनंतर होलिका दहन करायला सांगितलं जातं. इतर कोणत्याही सणांसाठी योग्य मुहूर्त निवडण्यापेक्षा होलिका दहनासाठी योग्य मुहूर्त माहीत असणं, निवडणं हे जास्त महत्त्वाचं आहे. इतर सणांसाठी चुकीच्या वेळी पूजा केल्याने पूजा लाभणार नाही, परंतु चुकीच्या वेळी होलिका दहन केल्याने दुःख आणि दुर्दैव येते असं मानलं जातं. आपल्या इथे पुण्याच्या वेळेप्रमाणे होलिका दहन मुहूर्त हा सोमवारी 2 मार्च 2026ला सायंकाळी 6:41 सुरू होतो ते रात्री 9:07 म्हणजे याचा कालावधी 2 तास 26 मिनिटं इतका आहे. परत एकदा ऐका. होलिका दहन मुहूर्त हा सोमवार 2 मार्च 2026ला संध्याकाळी 6:41 ते रात्री 9:07 आहे. आणि पौर्णिमा तिथी जी सुरू होणार आहे ती 2 मार्चला संध्याकाळी 5:55 सुरू होते आणि पौर्णिमा तिथी 3 मार्चला संध्याकाळी 5:07 संपते. त्यामुळे परत एकदा लक्षात घ्या, आपल्याकडे 2 तास 26 मिनिटं आपण होळी प्रज्वलित करू शकतो. 2 मार्चला सायंकाळी 6:41 ते रात्री 9:07 आपण होलिका प्रज्वलित करू शकतो. हिंदू मध्यरात्रीनंतर पर्यायी मुहूर्त आहे सकाळी 5:28, पहाटे 5:28 ते सकाळी 6:52 3 मार्चला. म्हणजे 3 मार्चला 5:28 ते सकाळी 6:52 1 तास 25 मिनिटे जर होलिका दहन राहिलं असेल तर हा पर्यायी मुहूर्त सुद्धा आहे. या सर्व वेळा पुण्यातील स्थानिक वेळेनुसार 12 तासांच्या नोटेशनमध्ये दर्शवलेल्या आहेत, ज्यामध्ये DST समायोजन असते. मध्यरात्रीनंतरचे तास पुढील दिवसाच्या तारखेसह जोडलेले आहेत. पंचांगामध्ये दिवस सूर्योदयाने सुरू होतो आणि सूर्यास्ताने संपतो. आता थोडक्यात चंद्रग्रहणाविषयी माहिती बघूया. 2026मधलं हे पहिलं चंद्रग्रहण आहे. 3 मार्चचं फाल्गुन पौर्णिमेला होणार असून हे ग्रस्तोदित खग्रास स्वरूपाचं ग्रहण आहे. पंचांगानुसार हे ग्रहण ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मानलं जाणार आहे. भारतात हे ग्रहण ग्रस्तोदय स्वरूपात दिसणार असल्याने त्याचा अनुभव हा आपल्याला मर्यादित कालावधीसाठीच घेता येणार आहे. 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण जे आहे
ते भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 ग्रहणाची समाप्ती होणार आहे. एकूण कालावधी 3 तास 27 मिनिटांचा आहे. खग्रास अवस्था जी आहे ही सायंकाळी 4:34 ते 5:33 दरम्यान असेल, म्हणजे सुमारे 59 मिनिटं पूर्ण छाया असणार आहे. पण हे लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा स्पर्श आणि मध्य हा आपल्या भारतामध्ये दिसणार नाही, कारण 3:20 दुपारी सूर्य असणार आहे, त्यामुळे चंद्रग्रहण आपल्याला दिसणार नाही. तर थोड्या वेळासाठी आपल्याला चंद्रग्रहण हे दिसणार आहे. साधारण 25 मिनिटांसाठी आपल्याला चंद्राचा जो समाप्ती काल आहे तो दिसू शकतो. हे ग्रहण मंगळवारी 3 मार्चला होणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे. सूतक काल ग्रहणाच्या 9 तास आधी चंद्रग्रहणाचा चालू होतो, म्हणून पहाटे 6:20 सूतक काळ याचा लागू होणार आहे. भारतामध्ये हे ग्रहण खग्रास स्वरूपाचे दिसणार आहे, म्हणजे चंद्र जेव्हा उगवेल तेव्हा तो आधीच ग्रहणग्रस्त असणार आहे, म्हणून याला ग्रस्तोदित किंवा चंद्राचा ग्रस्त उदय असं म्हटलेलं आहे. दिल्लीसह अनेक शहरात चंद्रोदय सायंकाळी सुमारे 6:22 होणार आहे. भारतात ग्रहणाचा केवळ शेवटचा टप्पा म्हणजे सुमारे 25 मिनिटांपर्यंत हे ग्रहण दिसणार आहे. पूर्व उत्तर राज्यांमध्ये जसं की नागालँड, मिझोरम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य बंगाल भागात खग्रास समाप्ती खूप छानपणे पाहता येतील. भारताबाहेर हे ग्रहण आशियातल्या बहुतांश देशामध्ये दिसणार आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, रशिया या ठिकाणी हे ग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे. या ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. चंद्रग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. खग्रास स्थितीत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीत जातो आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार देखील ग्रहणाला विशेष महत्त्व आहे आणि काही जण याला अशुभ मानतात. खरं पाहता या चंद्रग्रहणाचा होळीवर काहीही प्रभाव नाही आहे. होळी आणि चंद्रग्रहण हे परस्परांशी यावर्षी संबंधित नाही आहेत. चंद्रग्रहणाचा होळीवर परिणाम नाही आहे. त्यात ग्रहणाची सुरुवात आणि मध्य दिसणार नाही. शेवट काही अंशी पाहता येईल, कारण चंद्र उगवतानाच ग्रहण अंतिम टप्प्यात दिसणार आहे. त्यामुळे स्थानिक चंद्रोदयाच्या वेळेनुसार ग्रहण दर्शनाचा अनुभव त्या शहरांमधून बदलू शकतो. गर्भवती, लहान मुलं, आजारी माणसं, वृद्ध, म्हातारी लोक यांच्यासाठी वेधकाळ किंवा सूतक काळ 3 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून तो मोक्ष काळापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:47 पर्यंत असणार आहे. त्यांनी अतिशय कडक ग्रहण पाळण्याची गरज नाही. एका दहनाचा, होली प्रज्वलित करण्याचा तुमच्या ठिकाणहून तुम्हाला मुहूर्त बघायचा असेल तर तुम्ही द्रिकपंचांग.com या वेबसाईटवर जाऊन तुमचं ठिकाण तिथे इनपुट करून तुमच्या ठिकाणाचा होली प्रज्वलित करायचा अचूक वेळ, अचूक मुहूर्त तुम्हाला तिथे मिळून जाईल. 3 मार्च 2026च्या ग्रहणांसंदर्भात अजून अचूक माहिती हवी असेल तर चॅनलवर व्हिडिओज ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत, ते बघा. ही माहिती आवडली असेल, याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर, गर्भवती स्त्रियांबरोबर, सर्वांबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे शेअर करा आणि अशा छान छान ग्रहणाविषयी अतिशय ऑथेंटिक माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.